नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 29 मेचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण पाहतोय की चंद्रकांत यांना अवनी आणि राजाच्या गाडीचा नंबर सापडलेला असतो. ते महेशला म्हणत असतात, आता या ड्रायव्हरला या चंद्रकांत देशमानेपासून कोणीही वाचवू शकत नाही, गेलास तू आता. आणि मग महेश म्हणतो, बाबा आपल्या माणसांना नंबर लवकर पाठवा. मग ते म्हणतात, हो पाठवतो पाठवतो. इकडे त्या गुंडांना गाडीचा नंबर मिळतो. ते म्हणतात, हे बघ या गाडीचा नंबर मिळाला, साहेबांनी नंबर पाठवलाय. पुढे मग अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. अवनी राजाला म्हणत असते, पण मला माहितीये तू एवढी मला मदत का करतोय असते. राजा थोडं घाबरून म्हणतो, काम करतो. अवनी म्हणते, तू ना जरासा चांगला माणूस आहेस, थोडासा चांगला माणूस आहेस. मग राजा हसून म्हणतो, आता आहे का, एवढी रिस्क घेऊन पुण्याला सोडायला निघालोय तुम्हाला. तुमच्या बाबांना कळालं तर कुत्र्यासारखा हाणतील मला, हे पण तुम्हाला माहिती आहे. तरी पण मी थोडासाच चांगला. अहो मॅडम, काय कंजूशी करताय तुम्ही. जरा मन मोठं ठेवा आणि म्हणा की राजा लय मोठा माणूस आहे म्हणून. काय मॅडम, असं म्हणून हसत असतो. अवनी देखील हसत असते त्याच्या बोलण्यावर. इकडे मग डांगटांच्या घराबाहेरील सीन घेतलेला आहे. इकडे प्रज्ञाचे वडील आलेले असतात. तेवढ्यात सुलक्षणा आत्या त्यांना गाठते. सुलक्षणा आत्या म्हणते, अहो तुम्हाला मी फोन केलात पण तुम्ही लगेच कट केलात. बरं झालं तुम्ही आलात लगोलग ते मी फोन केल्यावर. सुलक्षणा आत्या प्रज्ञाच्या वडिलांचे कान भरत असतात. आता पुढे म्हणते, हे पहा ते केव्हाचे एकत्र बसून गुलू गप्पा मारत होते. प्रज्ञाच्या वडिलांना प्रज्ञाची बाहेर ठेवलेली पर्स दिसते आणि ते फारच चिडतात. सुलक्षणा आत्या पुढे म्हणत असते त्यांना, ही एक नंबर थर्ड क्लास वाया गेलेली पोरं आहेत ही या धोंडेची. आपल्यासारख्या माणसांनी ना तोंड सुद्धा पाहू नये यांचं. संबंध जोडणे तर लांब दूरच. मी सख्खी बहीण आहे या धोंड्याची, तरी पण तुम्हाला सावध करते. म्हणजे मला बी पोरगी आहे म्हणून आतडं तुटतं माझं. आपण कसं आपल्या पोरांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो. अहो तुमची पोरगी लईच भोळी बाबडी, पण जरा कमी अक्कल आहे. यशानं आहे ना तिला नादाला लावले असेल, केव्हाच तिला आतमध्ये घेऊन गेलाय. तुमच्या बी पोरीचं मन अडकलेलं दिसते बरं. सुलक्षणा आत्या येते. प्रज्ञाच्या वडिलांच्या मनात काय बाई भरवत असते. पुढे म्हणत असते, कोणीच नाही घरात, पहा बरं, हाक मारा बरं, येते का पहा बरं जरा बाहेर. बोलवा ना बोलवा, असं सुलक्षणा आत्या त्यांना फारच चिडीला पाडत असते. ते देखील फार चिडलेले असतात. आणि मग पुढे प्रज्ञाचे वडील ओरडून ओरडून प्रज्ञाला हाक मारत असत, प्रज्ञा प्रज्ञा आत्ताच्या आत्ता घराबाहेर ये. ते म्हणत असत, प्रज्ञा बाहेर ये, नाहीतर मी. एवढ्यात यशा आणि प्रज्ञा बाहेर येतात. यशा बाहेर आल्या आल्या ते यशाचे कॉलर पकडतात. इकडे नमी देखील त्यांचा आवाज ऐकून बाहेर येते. ते यशाला म्हणतात, काय रे, तुला चांगला माणूस समजत होतो मी, आणि एवढा घाणेरडा वागशील असं मला माहीत नव्हतं. इकडे सुलक्षणा आत्या हसत असते आणि प्रज्ञाला फार टेन्शन आलेलं असतं. पुढे म्हणतात, माझ्या पोरगीला बोलावून नादाला लावतोस. यशा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जे वाटते तसं काही नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्रज्ञाचे वडील पुढे म्हणतात, मी तुला चांगलं समजलं ना, हेच माझं चुकलं. प्रज्ञा पुढे म्हणते, पप्पा हो तसं काही नाहीये, हो वाटेल ते बोलू नका, मी स्वतः आले इथे. प्रज्ञाचे वडील चिडून म्हणतात, एक शब्द बोलू नकोस. पुढे यशाला म्हणतात, काय रे, तुमच्या घरात कोणी पोरी देत नाही म्हणून चांगल्या घरातल्या मुलींना पळवून आणता असं फूस लावून. यशा म्हणत होतं, नाही नाही. पण तिकडे सुलक्षणा आता पुढे म्हणते, अहो जशी खान तशी माती. अहो बापावरच जाणार ना पोरं. पहिली केली ती वारली, दुसरी केली ती टिकली नाही. सख्या बहिणीशी उभा जाळं मांडला यानं, हिस्सा लुटलाय तिचा, असं म्हणून ती त्यांचं मन परत भरवत असते. पुढं म्हणते, तुम्हाला खरं सांगू का, बाई माणसांची कदर नाही आहे यांना. हे ऐकून नमीला देखील वाईट वाटत असतं, पण तिला काही बोलता येत नसतं. प्रज्ञाचे वडील पुढे म्हणतात, अशा लोकांना ना लाज नाही वाटत. माझ्या लेकीचा गैरफायदा घेताना लाज नाही वाटली का तुला. तेवढ्यात प्रज्ञा ओरडते, पप्पा अहो सन्मानानं बोला जरा, असं नाही आहे तो ते, तुम्ही सोडा बरं आधी त्यांना. प्रज्ञा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते म्हणत असत, तू माझ्या पोरीचा गैरफायदा घेतलास. एवढ्यात पाण्या येतो तिथे गाडीवरून. पाण्या यशा त्याच्या कॉलरला प्रज्ञाच्या वडिलांनी हात लावलेला पाहतो आणि म्हणतो, यशा त्याच्या कॉलरला हात कसा लावला तुम्ही. प्रज्ञा तिच्या वडिलांना सांगतच असते, पप्पा मी स्वतः आले इथं त्यांना समजावायला की माझ्याशी लग्न करा म्हणून. पाण्या प्रज्ञाला विचारतो, तुम्हाला यशाशी लग्न करायचं होतं. यशा तिला मान हलवून नाही म्हणायला सांगत असतो, पण ती म्हणते, हो पण माझ्या पप्पांनी यांना वेगळे राहण्याचा ऑप्शन दिला आणि यांनी तो ऑप्शन नाकारला, कारण यांना तुम्हाला अंतर द्यायचं नव्हतं ना म्हणून. प्रज्ञाचे वडील पुढे म्हणतात, प्रज्ञा फक्त एवढंच कारण नाही आहे नकार द्यायला. ते पुढे म्हणतात, या पोराचा बाप खुनी आहे. हे ऐकल्यानंतर पाण्याला फार राग येतो. तो म्हणतो,
माझ्या बापाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं हां. अजिबात वावगं खपवून घेणार नाही मी, नाहीतर इंजिन खोलून सर्व्हिसिंग करीन. आणि मग हा सीन इथेच कट करून पुढे सीन घेतलेला आहे. खरंच हा कुटुंब एक नंबर छान दाखवलेलं आहे. तुम्हाला जर आपले रिव्ह्यू असेच आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले रिव्ह्यू तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. आणि मंडळी, आजचा एपिसोड फारच लेट आल्यामुळे तुम्हाला हा रिव्ह्यू वेळाने पाहायला मिळत आहे. पुढे मग चंद्रकांत आणि महेश यांचा सीन घेतलेला आहे. चंद्रकांत हे नानांना फोन लावत असतात. नाना म्हणजे तेच ज्यांनी राजाला चंद्रकांत यांच्याकडे ड्रायव्हिंगसाठी कामाला पाठवलेलं असतं तो. इकडे नाना कोणाशी तरी बोलत असतात. तेवढ्यात त्यांना चंद्रकांत देशमानेंचा फोन येतो. ते फोन रिसीव्ह करत बघतात आणि म्हणतात, चंद्रकांत देशमानेंचा फोन. फोन रिसीव्ह करतात आणि म्हणतात, हां देशमाने साहेब, बोला ना, काय म्हणताय? अरे चंद्रकांत म्हणतात, अरे तुझा तो ड्रायव्हर कुठे आहे? तो म्हणतो, अहो तुमच्याकडेच पाठवला ना नगलाच्या कामासाठी. चंद्रकांत म्हणतात, अरे पळून गेला तो. नाना म्हणतात, अहो नाही, कसं नाही, तो मुलगा तसा नाही आहे हो, म्हणजे एकदम चांगला पोरगा आहे हो तो. चंद्रकांत इथून चिडून म्हणतात, अरे नालाय काय रे तो, नालाय काय. नाना इकडून म्हणतात, म्हणजे काय झालं, त्यानं तुमची गाडी बिडी पळवली का? चंद्रकांतराव तिकडून चिडून म्हणतात, अरे गाडी नाही रे, पोरगी पळवली आहे माझी पोरगी. म्हणतात, तुझ्याकडे त्याचा पत्ता आहे का? तो कुठं राहतो सांग मला ते. नाना म्हणतात, पत्ता? हो नाही हो, त्याचा पत्ता बित्ता विचारायची कधी गरजच नाही पडली हो. चंद्रकांत तिकडून म्हणतात, अरे तू मालक आहेस ना, तुला पत्ता बित्ता कसा नाही माहिती? इकडे नाना खूप घाबरलेले असतात. हॅलो हॅलो म्हणत असत. तेवढ्या तिकडून चंद्रकांत फोन कट करून देतात. चंद्रकांत इकडे म्हणतात महेशला की पत्ता नाही म्हणतोय. एकदा त्या ड्रायव्हरला गोळी घातली ना, ह्याला पण गोळी घालतो बघ कसं. पुढे मग टांगटांचा सीन घेतलेला आहे. आता इकडे म्हणत असते, बघितलेत लगेच मारकुटीच्या भाषे ह्यांची. ते त्यांना देखील आलेला असतो, ते देखील हे सगळं ऐकत असतो. आत्या म्हणत असते, मी मारीन, मी फोडीन, हे असे संस्कार झालेत हे यांच्यावर. अहो गुंडांचं रक्त आहे यांचं, नुसतं दारू प्यायची, मारामारी करायची, राडे करायचे. अहो मीच काय, समधी गल्ली परेशान आहे यांच्यामुळे. मी खरं सांगते, मला हिस्सा पाहिजे ना, म्हणून बिराड घेऊन मी ह्यांच्या बाजूला राहते, नाहीतर मी ह्या असल्याच्या सावलीला सुद्धा राहिली नसते. लई मारकुटी लोक आहेत हे. ऐकल्यानंतर पाण्याला खूप राग येतो आणि तुमचे आते यशा त्याला थांबवतो. यशा पाण्याला सांगतो की भांडण करून असे प्रश्न सुटत नाहीत. आणि मग यशा प्रज्ञाच्या वडिलांना हात जोडून म्हणतो, घरी जाऊन माझा राग प्रज्ञावर काढू नका. तुमच्या मुलगीच्या चारित्र्यावर कोणताही डाग नाहीये. त्यानंतर प्रज्ञाचे वडील हे चिडलेले असतात. ते चिडून यशावर हात उचलतात. इतक्यात मागून अण्णा येतात आणि त्याच्या वडिलांचा हात घट्ट पकडतात. अण्णा म्हणतात, माझ्या पोराला टच, यू डोंट टच. हा उगारलेला हात आहे ना, खुब्यापासून उपटून टाकीन, असं ते प्रज्ञाच्या वडिलांना सुनावतात. पुढे म्हणतात ते, या पोराचा बाप अजून जिवता हाय. एक गोष्ट माइंड यू कीप, ध्यानात ठेवा, हे घर बाईचा अपमान करणारं नाही, तर बाईचा आदर करणारं आहे. आणि माझ्या घरातील 4 पोरांवर देखील तेच संस्कार झालेले आहेत. कुणाच्या पोरीबाळीच्या आबरूशी खेळण्याचा कुविचार ते कधीच करणार नाहीत. सुलक्षणा आत्याला मात्र हे टोचत असतं. ती मान डोलवत असते आणि पुढे सुलक्षणा आत्या म्हणते, कोण बोलते बघता, कळलं का? ती पुढे म्हणत असते, अहो यांच्या. एवढ्यात ती अण्णांकडे बघते. अण्णांचे डोळे फार मोठे झालेले असतात. मग सुलक्षणा आत्या एकदम शांत होते. सुलक्षणा आत्याला अण्णांचा राग कळतो आणि ते एकदम शांत होतात. पुढे अण्णा थोडे शांत होऊन प्रज्ञाच्या वडिलांना हात जोडून म्हणतात, पण मला तुमच्या मुलगीची काळजी आहे. पुढे प्रज्ञा तिच्या वडिलांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते, पप्पा अहो तुम्हाला दिसत नाही आहे का? अहो खरंच ही सगळी माणसं खूप चांगली आहेत. आत्या मात्र तोंड मुरडत असते. तिचे वडील चिडतात आणि म्हणतात, पुन्हा या घरात जर पाऊल टाकलास ना, तर याद राख. आणि मग ते तिची पर्स घेऊन तिच्या हातात देतात आणि तिला हे घे चल, असं म्हणून ओढत घेऊन जात असतात. प्रज्ञा तिच्या वडिलांना म्हणत असते, अहो पप्पा थांबा, पण ते तिला ओढत ओढत घेऊन जात. पुढे सुलक्षणा आत्या म्हणते, अण्णांना म्हणत असते, गेले गेले ते घेऊन गेले, माझं तोंड कप करशील रे, पण लोकांचं काय?
अरे या घराला माझा शाप आहे, या घरात पोरगीच काय, पोरगीच्या ओढणीचा वारा देखील येऊ द्यायची नाही मी. तुझ्या एकही पोराचं लग्न होऊ देत नाही मी, समजलं ना? सुलक्षणाचा शाप आहे शाप. ध्यानात ठेवायचं, ही अशीच बिन लग्नाची राहतील तुझी पोरं. सुलक्षणा आहे मी, असं म्हणून ती निघून जाते आणि जाताना नमीला देखील घेऊन जाते. इकडे डांगड परिवारातील सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात. मग एक एक जण घरा आतमध्ये निघून जातात. अण्णा बाहेरच असतात. ते म्हणतात आता औषध घ्यायला पाहिजे जरा. पुढे मग त्या गुंडांचा सीन घेतलेला आहे. त्यांना सॉरी, अवनी आणि राजाची गाडी एकदम दिसते आणि तो त्या ड्रायव्हरला म्हणतो, ए चल पळ पळ लवकर, त्या गाडीचा पाठलाग कर लवकर, चल लवकर. इकडे राजा आणि अवनी मात्र बोलत बोलत निवांत चाललेले असतात. राजा अवनीला म्हणत असतो, तुम्ही आहे ना लय मोठं नशीब काढलंय. अवनी म्हणते, नशीब नशीब काढलंय, घरातून पळून आले आणि नशीब काढलंय. राजा म्हणतो, मग अहो वाईटच सुद्धा चांगलं बघावं माणसांना. अवनी म्हणते, चांगलं बघावं म्हणजे नक्की काय बघावं रे? राजा तिला म्हणतो, अहो एवढा डेअरिंगबाज पोरगा तुमच्या मदतीला आलाय हे बघावं. अहो तुम्हाला काय वाटते, माझ्या जागी दुसरं कोण नसतं तर असं डेअरिंग केलं असतं? अहो चान्सच नाही, दुसरं कोणी असं डेअरिंग करूच शकत नाही. त्याचं काय खायचं काम नाही आहे हे, असं यांच्या निवांत गप्पा चाललेल्या असतात. मागे मात्र गुंड त्यांच्या हात धुवून पाठी लागलेले असतात. हे त्यांना काही त्याची कल्पनाच नसते. तो गुंड त्याच्या ड्रायव्हरला म्हणत असतो, ए चल पळ लवकर, त्यांना सोडायचं नाही हा. आणि मग पुढे दांगटांच्या घरातील सीन घेतलेला असतो. इकडे अण्णा त्यांचं औषध म्हणजेच दारू घेत असतात. तेव्हा पाण्या त्यांना म्हणतो, ओ अण्णा बस करा ना हो तुमची ती दारू. जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमना तुमचं हे औषध नसतं. पाण्या अण्णाजवळ जाऊन म्हणतो, अहो ते बास करा ना, विचारा ना तुमच्या त्या थोरल्या लेकाला, विचारा ना काय करून बसेल तो. धन्या म्हणतो, नाही विचारणार. मग यशा त्यांच्याकडे पाहायला लागतो. धन्या म्हणतो, नाही विचारणार ते, अशा वेळेला चकाना बिकाना खायचं, नाही विचारणार ते काय. यशा म्हणतो, अरे ग बस, अरे अण्णांना काही बोलू नका उगाच. अण्णा पुढे म्हणतात, अण्णा यशाला म्हणतात, अरे यशा तुलाच बोलायचं आहे. म्हणजे काय, अण्णा बोले यशाला गे. असं सुरू आहे यांचं. म्हणजेच यश सॉरी, पाण्याला आणि धन्याला यशाला कडनंच ते वधवून घ्यायचं असतं काय झालं ते. धन्या डायरेक्ट यशाला म्हणतो, अरे भाऊ मान्य आहे, तू आमचा मोठा भाऊ आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की तुला सगळं काही करायचं लायसन मिळालंय. पुढे धन्या म्हणतो, नाहीतर काय, तू सांगितलं का नाही आम्हाला की त्या पोरीला तू आवडतोय म्हणून. यशा म्हणतो, अरे पण तिच्या घरच्यांना नव्हतं आवडत मी. धन्या पुढे म्हणतो, अरे तू नाही, हे आपलं घर नव्हतं आवडलं त्यांना, वेगळं राहायला तुम्हाला त्यांची परवानगी होती ना. चिडून म्हणतो, काय काय करायला पाहिजे होतं सांग ना, हे घर सोडून दुसरीकडे जाऊन संसार करायला पाहिजे होता का मी. पाण्या म्हणतो, करायचं होतं ना मग दुसरीकडे जाऊन संसार. अरे लग्न झाल्यानंतर कधी ना कधीतरी बोलवलं असतं ना तिला इकडं. पुढे म्हणतो, आणि जर ती कधीच आली नसती तर इकडं बाईवर दबाव आणून कोणतीच गोष्ट करायची नाही, असं अण्णांना शिकवलंय मला. तुम्हाला सगळ्यांना सोडून मी एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. अण्णा मागे वळून म्हणतात यशाला, अरे मग तुला बाईचा आशीर्वाद नकोच आहे का. यशा पुढे म्हणतो, पाहिजे ना, पाहिजे की, पण मला एकट्याला नको आहे, आपल्या सगळ्यांना पाहिजे. एकत्र राहू, सोबत राहू. आतापर्यंत सगळ्या संकटांचा सामना एकत्र केला आहे ना, मग मरेपर्यंत एकत्र संकटांचा सामना करू, एकत्र राहू आपण. धन्या पुढे म्हणतो, यशोदा तू एकदा विचार करून बघतो का. यशा म्हणतो, धन्या तू काहीही सांग, पण सगळ्यांना सोडून वेगळं राहायचं तेवढं सांगू नकोस बघ मला. यशा फार इमोशनल झालेला असतो. तो म्हणतो, नाही जमणार आहे मला सगळ्यांना सोडून राहायला. इथे मग सगळेच इमोशनल झालेले दाखवलेले आहेत. धन्या जाऊन यशाला मिठी मारतो व रडायला लागतो. पाण्या देखील जातो आणि मग त्या दोघांना मिठी मारतो आणि ते दोघे देखील एकत्र रडायला लागतात. अण्णांना हे पाहवत नाही. अण्णांच्या डोळ्यात देखील पाणी यायला लागतं. ते देखील खूप इमोशनल झालेले असतात. हे सगळं काही नमी खिडकीच्या आडून पाहत असते. ती मनातच बोलायला लागते, देवा देवा कसला न्याय, चांगलं वागणाऱ्या पोराला देवीचा आशीर्वाद मिळत नाही आणि आईची लंगडी बाजू असून देखील आईचा आशीर्वाद शाप लगेच फळतो. नमीला देखील ॲक्च्युली माहिती असतं की तिच्या आईचं वागणं हे खूप खटकलेलं असतं आणि ते चांगलं नसतं. त्यामुळं ती पुढे म्हणत असते की मनात, मी पुढे मनात विचार करत असते, देवा माझ्या रूपानं नाही लागला तरी चालेल, पण कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वाद रूपानं बाईचा आशीर्वाद धोंडी मामाच्या घराला लागू दे रे देवा. कुणाला तरी यशाची बायको म्हणून त्या घरात जाऊ दे की रे. नमीला देखील मनापासून असं वाटत असतं की कोणाचं तरी लग्न व्हावं त्या घरातील. इकडे अण्णा मनात विचार करत असतात, बाप म्हणून मी काहीच केलं नाही,
ना नीट वागलो, ना नीट राहिलो, तरी देखील तुम्ही एवढी गुणी कशी निघालात रे? असं म्हणून ते त्यांच्याकडे पाहून फार इमोशनल झालेले असतात. त्यांना रडायला येत असतं. ते त्यांच्या बायकोच्या फोटोकडे पाहून म्हणतात, "लक्ष्मी, हा तुझा आशीर्वाद आहे." ते खूप प्राऊड फील करत असतात आणि ते म्हणत असतात, "प्राऊड प्राऊड फादर." ते पुढं रडत म्हणत असतात, "अगं लक्ष्मी, तुझा आशीर्वाद जसा या घराला लागला, तसंच आणखी एका बाईचा आशीर्वाद या घराला लागू दे." असं म्हणून ते रडत असतात. आणि मग ते स्वतःला आवडतात. स्वतःचं दुःख लपवण्यासाठी ते दारू पितात आणि मग ते परत उठून त्यांना चालता येत नसतं, तरी ते धडपडत पुढे जातात. इकडे राजा अवनीला फार काही सांगत असतो त्याच्या लहानपणाबद्दल. आपण लहानपणापासूनच लय डेअरिंगबाज. आपल्याला लहानपणीच काय म्हणायचे माहिती आहे काय? डी-आर. अवनी म्हणते, डी-आर? राजा म्हणतो, "अहो डेअरिंगबाज राजा." असं म्हणून तो हसायला लागतो. इकडे गुंड हे त्यांच्या मागे लागलेले असतात. ते फास्ट-फास्ट त्यांच्या पाठलाग करत असतात. ह्याची पुसटशी कल्पना अवनी आणि राजाला नसते. राजा अवनीला सांगत असतो, "एकदम डेअरिंगबाज राजा, सगळे घाबरतात आपल्याला." असं म्हणत असतं. इतक्यात त्या गुंडांची गाडी राजाच्या गाडीच्या साईडला येते. तो गुंड त्याच्या हातात कोयता असतो आणि तो त्या राजाच्या गाडीच्या साईडला काचेवर मारत असतो. राजा घाबरतो आणि म्हणत असतो, "अरे ही कोण आहेत? कोण आहेत ही माणसं?" अवनीला कळालेलं असतं. ती म्हणते, "दादाची माणसं आहेत वाटतं." राजा घाबरून म्हणतो, "ही असली माणसं? अहो तुमचा दादा, दादा करतात तरी काय ते?" असं म्हणत असतो आणि राजा परत त्या गुंडांना फ शिवीगाळ करत असतो. ती गुंड मात्र त्याच्या मागे लागलेले असतात. खूप थरार रंगवलेला आहे इथं. राजा म्हणत असतो, "ही असल्या माणसांना सांभाळतो तुमचा दादा. कसले गुंड आहेत बघा हे. अहो टकला बघा टकला. त्याच्या हातात तर कोयता आहे. ए, जा तिकडं कोयता आत घे. लागल मला कोयता." राजा फार घाबरलेला असतो. राजा म्हणतो असतो, "देवी आई काय करू मी? वाचव मला आता." आणि हा सीन इथेच कट केलेला आहे. पुढे अवनीच्या आईचा सीन घेतलेला आहे. इकडे अवनीची आई अवनीच्या फोटोवरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, "अशी कशी निघून गेली ही घरातून? एकदाही घराचा उंबरठा ओलांडताना तिला तिच्या आई-वडिलांबद्दल काही वाटलं नाही का? घरात एवढे सगळे पाहुणे मंडळी आहेत, कसे तोंड देणार आहोत आपण त्यांना?" स्वाती त्यांना समजावत असते. ती म्हणते, "महेश आणि बाबा गेलेत ना, आणतील ते तिला परत." अवनीची आई म्हणत असते, घरात अगं इतके पाहुणे आहेत, त्यांच्यापैकी कुणाला काही कळलं तर?" त्याचं फार त्यांना टेन्शन आलेलं असतं. त्या स्वातीला म्हणत असतात, "तुला तर माहिती आहे ना, स्वतःच्या जीवापेक्षा इब्रतीला ते फार जपतात. त्यांना काही झालं तर?" असं म्हणून त्यांना फार रडायला येत असतं. पुढे स्वाती त्यांना समजवत असते, "अहो आई, तुम्ही शांत व्हा. अशा पॅनिक नका होऊ. आणि आपणच जर कोणाला कळू नाही दिलं ना, तर बाहेर कोणाला काही कळणारच नाही आहे." पण त्या म्हणत असतात, "अगं पण त्यातनंच कोणी जर घरात एवढे पाहुणे आहेत, कोणी विचारलं अवनी कुठे आहे? तर आपण काय उत्तर देणार आहोत?" अवनी त्यांना स्वाती पण त्यांना समजवत असते. "अहो आई, मी सगळं सांभाळून घेईन, पण तुम्ही आता स्वतःला सांभाळा." पुढे अवनीची आई ती स्वातीला म्हणते, "स्वाती, अवनी तुला सगळं सांगते ना गं? लहान-सहान सगळ्या गोष्टी तुला सांगायची. विवांबरोबर तिला लग्न करायचं नाही हे सुद्धा तिने सांगितलं होतं ना." मग स्वाती म्हणते, "अहो पण आई तुम्ही हे सगळं का विचारताय?" तिची आई खूप पॅनिक झालेली असते. ती म्हणते, "अगं काहीतरी तुला तिनं सांगितलं असेल ना." इतक्यात तिथे दाराच्या बाहेर नॉक-नॉक दार कोणतरी वाजवतं आणि ते येते आणि ती बाई म्हणते, "विवांचे वडील आलेत." सॉरी, स्वाती आणि अवनीची आई फार घाबरतात. अवनीची आई पुढे कसं तरी स्वतःला सांभाळते आणि म्हणते, "तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच." पुढे मग ते नाना राजाच्या घरात दारात आलेले असतात आणि ते दारातूनच ओरडत असतात, "ए राजा कुठे आहे रे तू? ये बाहेर ये." हे ऐकून सुलक्षणा आणि दत्तामामा देखील बाहेर येतात. मग तेवढ्यात धन्या येतो, "अहो काय झालं?" तर मग नाना म्हणतात, "अरे काय झालं काय? आधी यश कुठे आहे? त्याला बोलव बाहेर." नाना ओरडायला लागतात, "अरे यशा कुठं आहेस तू? ये बाहेर, ये इकडं." तेवढ्यात यशा बाहेर पळत येतो आणि म्हणतो, "काय झालंय नाना?" ते नाना म्हणतात, "अरे त्या राजाने कांड केलाय कांड."
यशा इकडे तिकडे पाहतो तर सुलक्षणा आणि दत्ता मामा असतात. मग यशा नानांना आतमध्ये घेऊन जातात. ते म्हणत असतात, अरे पहिला राजा कुठे आहे सांग मला. सुलक्षणा आत्या म्हणते, चल काहीतरी झाले, चल जाऊया पाहूया. आणि ते मग त्यांच्या दारात बाहेर येतात आणि त्यांचं बोलणं ऐकत असतात. गेल्यानंतर यशा त्यांना विचारतं, अहो काय झालंय? मग नाना खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, अरे काय झालं काय? त्या राजानं कांड केलाय. अरे त्याला पाठवलं तर ना त्या कामावर. अरे तिथं त्यानं त्या चंद्रकांत देशमानेंची पोरगी पळवली. धन्या खुश होऊन म्हणतो, काय? पोरगी पळवली? आणि परत तो एकदम नॉर्मल होऊन म्हणतो, काय पोरगी पळवली? मग ते नाना चिडतात, अरे तुला काही चेष्टा वाटते काय? अरे त्यांना नुसतं पायावर नाही, डोक्यात धोंडा मारून घेतलाय, डोक्यात. इकडे यशाला फारच टेन्शन येतं आणि ते नाना म्हणतात, अरे एकतर तो पोरी घेऊन पळालाय आणि त्याबरोबर ती माझी गाडी घेऊन पळालाय. आता अडकलो ना मी त्याच्यामुळं. यशा नानांना म्हणत असतो, अहो तुम्ही शांत व्हा नाना. नाना म्हणतात, अरे शांत व्हा काय? अरे तुम्हाला तर चंद्रकांत देशमाने काय चीज आहे ना ते माहिती नाही. तो पावला तर ना सोन्याची अंगठी, आणि नाही तर ना तर डायरेक्ट स्वर्गात आपला राजाना जर त्यांच्या हातात सापडलं ना तर गेला गेला डायरेक्ट स्वर्गातच. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. पाण्या म्हणतो, अहो मारून काय टाकल तो? आम्ही त्याचे भाऊ आहे. आम्ही काय नाशकात काय पोलीस नाहीत काय? आम्ही भाऊ आहे त्याचे. पुढे नाना म्हणतात, अरे तुमचा पत्ता पत्ता विचारत होता तो. नाना पुढे म्हणत असतात, मी जर पत्ता दिला ना तर तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन. इकडे सुलक्षणा त्याला दत्ता मामा म्हणत असतात, बघितलंस का तुला म्हणत होतं ना तर राजा पोरगेला पळवून आणणार. सुलक्षणा म्हणते, पळवून घेऊन गेला. आला तर नाही इकडं, मी बघतेच ना तो कसा आणतो त्या पोरगेला इकडं. अरे सुलक्षणा आत्ता म्हणतात मला सुलक्षणा, दाखवतेस त्याला हिंगा. आणि मग हा सीन इथेच कट केलेला आहे. पुढे विवांचे वडील अवनीच्या घरी आलेले असतात. ते फार चिडचिड होत असते त्यांची. ते चिडलेले असतात. ते अवनीची आई आणि स्वाती खाली येते तेव्हा त्यांना तिथेच विचारायला लागतात, कुठे आहे तुमची अवनी, कुठे आहे? ते हॉलमध्येच म्हणत असत, अवनी पळून गेली, हे असं कसं झालं? मग अवनीची आई त्या कोणाला कळू नये यासाठी त्यांना म्हणत असते, तुम्ही साईडला या. मग ते साईडला जातात आणि म्हणतात, ही अशी कशी अवनी पळून गेली? आणि निदान तुमचा नाही आमच्या तरी इज्जतीचा काळजी करायची, आणि लग्न घरातून मुलगी अशी पळूनच कशी जाऊ शकते? हे असले संस्कार केलेत का तुम्ही तुमच्या मुलगीवर? स्वातीला इकडे खूप राग येत असतो, पण ती काही बोलत नाही. आणि हा सीन इथेच कट केलेला आहे. पुढे अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. इकडे एक गुंड राजा आणि अवनीची पाठलाग करत असते. अवनी म्हणत असते, अरे तू डेअरिंगबाज राजा आहेस ना रे तू. राजा म्हणत असते, अहो असलं नाही आहे, असलं काही नव्हतं आमच्या इकडं हे. पण राजा पुढे म्हणत असतो, इकडे अवनी देखील खूप पॅनिक झालेली असते. ती म्हणत असते, अरे यांना कसं कळालं आपण इकडे आहोत ते? राजा म्हणतो, तुम्हाला सकाळपासून सांगत होतं ते सिम कार्ड बंद करून ठेवा, पण तुम्हाला त्या कोटक्या विमानासंग बोलायचं होतं ना, घ्या आता बसा. मग अवनी फार चिडते आणि म्हणते, विमान. आणि मग राजा म्हणतो, देवी आई वाचव. आणि मग राजा एकदम जोरात फास्ट गाडी चालवायला लागतो. गुंड त्याच्या मागे मागे असतात. राजा खूप फास्ट चालत असतो. राजा म्हणतो, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी व्यवस्थित पुण्याला पोहोचवणार. अवनी म्हणते, काळजी मी नाही तुला केली पाहिजे. राजा म्हणतो, का?
अवनी म्हणते, ते मला काही करणार नाहीत, ते फार फार तर मला पकडून बाबांच्या जवळ नेऊन सोडतील, पण ते तुला सोडणार नाहीत, तुला मारून टाकतील. आणि मग आजचा एपिसोड हा इथेच संपवलेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की अवनीचे वडील हे राजा आणि अवनीच्या समोर आलेले असतात. अवनीचे वडील डायरेक्ट बंदूक काढतात आणि राजावर ती गोळी चालवणारा असतात. अवनी इकडे फार घाबरलेली असतात. खूप सुंदर सिरियल आहे मंडळी. तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे आपले रिव्ह्यू तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. आणि टी व्हीवर देखील सिरियल पहा नक्की. खूप